दहशतवादी कडाचा पर्दाफाश करत 7 जणांना अटक। एका डॉक्टरच्या घरातून 300 किलो आरडीएक्स जप्त। दिल्लीतील स्फोटाशी संबंध असण्याचीही शक्यता व्यक्त। लाल किल्ला परिसरात I-20 कारमध्ये भीषण स्फोट। सर्व दृष्टीने तपास केला जाणार। अमित शहांची माहिती। शहांकडून लोकनायक रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस। दिल्ली स्फोटानंतर शहांची आज महत्त्वाची बैठक। दिल्ली स्फोटाच्या घटनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुःख व्यक्त। जखमी लवकरात लवकर भवे व्हावे, मोदींचं ट्विट। तर पंतप्रधान मोदींनी अमित शहा आणि अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला। बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान। गयामधील 3 गावांमध्ये 25 वर्षांनंतर मतदान होणार। 122 जागांसाठी 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावरती ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू। धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती। तर वडिलांची प्रकृती स्थिर सुधारणा होतीये। ईशा देओल यांची इन्स्टावर पोस्ट।